हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. आज आपण दिवाळी स्पेशल करंजीची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. आज आपण अशा प्रकारे लेअरची आणि साधी दोन्ही प्रकारच्या करंज्या करून दाखवणार आहोत. चला तर बघूया. करंजीची रेसिपी आज आपण करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघू. सर्वप्रथम सारणसाठी मी इथे 3 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. पाऊण वाटी रवा आहे, 1 वाटी पिठी साखर आहे, चारुळे, खसखस घेतलेली आहे 1 टीस्पून, बेदाणे, वेलची सोलून घेतलेली आहे, काजू, बदाम हे सारणासाठी. आणि इथे मी पारीसाठी 3 वाटी मैदा घेतलेला आहे, पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 0 नंबरचा, चिरोटी रवाही म्हणतात. आणि मी साठ्यासाठी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 2 चमचे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे. आणि मोहनसाठी तूप घेतलेलं आहे. आपल्याला सारण करायलाही तूप लागणार आहे आणि ह्याला मोहन म्हणून सुद्धा आपल्याला तूप लागणार आहे. त्यामुळे मी असं दोन्हीचे मिळून अर्धी वाटी घेतलेला आहे. चला तर सर्वप्रथम आपण सारण करून घेऊया. कढई ठेवली मी गॅसवर. आता गॅस चालू करते. कढई आपली गरम व्हायला पाहिजे. सर्वप्रथम आपण 1 चमचा खसखस भाजून घेऊया. खसखस लगेच होते भाजून. आणि आपल्याला ही मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे आपण. विलायची आणि खसखस, किंचित साखर घालून आपण ही, म्हणजे करंजीला आपल्या अगदी छान फ्लेवर येतो खसखसीमुळे. त्याच्यामुळे ही आपल्याला अशीच अख्खी घालायची नाहीये. आपण ही मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता काढून घेऊया आपण. आता आपण 1 चमचा तूप घालूया आणि ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया चांगले. हे सुद्धा आपल्याला मिक्सरला आपण बारीक करणार आहोत. खूप जाड नाही आपल्याला घालायचे. तर करंजी अगदी नाजूक असते ना, तो फाटायचं आवरण. त्याच्यामुळे थोडंसं किंचित आपण फिरून घेणार आहे मिक्सरला. हे सुद्धा आता काढून घेऊया. आता आपण झाले आपले. खूप पण नाही करायचे. आता आपल्याला चारोळे पण करून घ्यायचे. करंजी म्हटल्यावर चारोळे हे हवेत. चारोळीला एक असा छान फ्लेवर असतो. तो करंजीमध्ये खूप अप्रतिम लागतो. त्याच्यामुळे चारोळे सुद्धा आपल्याला चांगले करून घ्यायचे तुपामध्ये. असे तुपामध्ये चांगले भाजले ना की ते खवट होत नाहीत आणि टिकती करंजी आपली. खवट नाही लागत, पण चारोळीचा फ्लेवर छान करंजीमध्ये उतरतो. त्याच्यामुळे असे एकदा तुपामध्ये असे आपल्याला चारोळे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. आता मी हे छान करून घेतले आहे. हे पण आता आपण काढून घेऊया. बेदाणेही परतून घेऊ. बेदाणे खूप पण नाही परतायचे, नाही तर ते खूप फुगतात. त्याच्यामुळे आपल्याला थोडेसेच परतून घ्यायचे. खूप पण नाही आपल्याला हे करायचं. अर्धा मिनिटच आपल्याला ते तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे. झाले. आता हे पण झाले. हे पण काढून घेऊया आपण. आता परत आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. आणि आपल्याला आता रवा भाजून घ्यायचा आहे चांगला. खूप पण करकरीत नाही भाजायचा आपल्याला. साधारण 5 ते 6 मिनिटात चांगला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे खमंग करून घ्यायचा आहे आपल्याला रवा. म्हणजे आपल्या सारणामध्ये तो अगदी, म्हणजे खूप पण आपण भाजला की मग करकरीत लागणार. मग सारण खाताना बरोबर नाही लागणार. त्याच्यामुळे आपल्याला खूप पण नाही करायचंय. साधारण तुपामध्ये आपल्याला सतत असं हलवत त्याचा कच्चेपणा फक्त दूर करायचा रव्याचा.
एवढंच करायचं आपल्याला. बघू शकता तुम्ही. आणि गॅस लो टू मीडियमच आहे आपल्याला. सर्व लो टू मीडियम गॅस फ्लेमवरच करून घ्यायचं आहे. करून घेऊया आपण. आता बघू शकता आपण कसा खरपूस रवा छान एकसारखा भाजून घेतलेला आहे. मस्त सुगंधही येतोय आपल्याला. मस्त आपण साजूक तुपामध्ये चांगला करून घेतलेला आहे. खरपूस खुसखुशीत करून घेतलेला आहे. तर एवढाच करायचा आहे आपल्याला. कच्चेपणा पूर्ण आपण त्याचा काढून टाकलेला आहे परतून छान. आता हेही काढून घेऊया आपण. आता खोबरंही आपण असंच भाजून घ्यायचं आहे. एकसारखं सोनेरी कलरवर आपल्याला करून घ्यायचं आहे. खूप असं काळपट करायचं नाही, नाही तर आपली सारणची टेस्ट बदलेल. आपल्याला फक्त हे छान, हे सुद्धा खरपूस छान सोनेरी कलरवर एकसारखं करून घ्यायचं आहे. लो टू मीडियम गॅसवरच करायचं आहे आपल्याला. असं सतत हलवत करून घेऊया आपण. आता खोबरंही तुम्ही बघू शकता असं सोनेरी कलरवर आपण करून घेतलेलं आहे. एवढंच करायचं आपल्याला, जास्त पण नाही करायचं. आता तुम्ही बघू शकता आपण थोडंसं आता झालेलं आहे कोमट. तर आपण असं खोबरं आहे ना हातानेच कुस करायचं. असंच कुस करायचं. असं अख्खं ठेवायचं नाही, असं हातानेच कुस करून घ्यायचं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1 टीस्पून साखर घेतलेली आहे. यात आपल्याला खसखस आणि वेलची बारीक करून घ्यायची आहे. हे करून घेऊया आपण. अप्रतिम सुगंध सुटलाय. अप्रतिम सुगंध सुटलेला आहे खसखस आणि वेलचीचा. बघू शकता तुम्ही. हे अशीच करून टाकायची खसखस, त्याच्याबरोबर वेलची. फ्लेवर अगदी करंजीला खूप सुंदर येतो खसखसचा. हे जायफळ पावडर पण घेतलेली आहे मी, ती घालूया अर्धा चमचा. आता हे ड्रायफ्रुट्स थोडेसे फिरून घेणार आहे मी, ते सुद्धा आपण टाकूया. बेदाणे आपण अख्खेच घालणार आहोत आणि चारोळे पण अख्खेच घालणार आहोत. हे असे ड्रायफ्रुट्स आपण काजू बदाम असे करून घेतलेले आहे पावडर, तेही घालूया ह्याच्यामध्ये. पिठी साखर घालूया. 1 वाटी घेतलेली आहे आपण. आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे आपल्याला. गोडाच्याही कुठल्याही पदार्थात चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत वाढते. त्याच्यामुळे चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सर्व एकत्र करायचं आपल्याला. हे बघू शकता तुम्ही अगदी सारणाचा आपला अगदी सुगंध घरभर दरवळतोय. अप्रतिम सारण झालंय आपलं. असंच सारण हवंय. बघू शकता तुम्ही. आणि खसखस आणि ह्याचा सुगंध तर इतका सुंदर येतो. तुम्ही सुद्धा अशीच करंजी करा. तुम्ही सारण असंच करा करंजीचं, आणि मग तुम्हाला कळेल की खरंच अप्रतिम सारणाचा सुगंध येतो. आणि करंजी खाताना सुद्धा सुंदर लागते, कारण अख्खी आपण घातली खसखस की त्याचा फ्लेवर उतरत नाही. ती अशी मिक्सरला बारीक करूनच घालायची कधी. आणि चारोळे सुद्धा हवेत. ते चांगले तुपात करून घेतले ना की ते खवट होत नाही. चारोळ्याचा पण फ्लेवर करंजी छान वाटतो. झालं आपलं सारण आता तयार. आता आपण पारीचं बघूया. आता आपण 3 कप मैदा घेतलेला आहे, तो घालूया आता परातीमध्ये काढू. यातच पाऊण वाटी 0 नंबरचा रवा घालूया. चिमूटभर मीठ घालूया.
चांगलं मिक्स करूया. आता मी इथे मोहन घालणार आहोत आता आपण यात. तर मी गरम करायला ठेवलेला आहे मोहन. कडकडीत मोहन करायचंय आपल्याला. तुपाचं, साजूक तुपाचं मोहन घालणार आहोत आपण. साधारण 3 ते 4 चमचे. मिक्स करूया. सर्वप्रथम चमच्यानेच करूया, नंतर आपण हाताने छान मैद्याला चोळून घ्यायचंय पूर्ण. तर आपली करंजीची पारी अशी खुसखुशीत होणार. तुम्ही बघू शकता कसं अगदी चोळून पूर्ण पिठाला लागलं पाहिजे मोहन. अगदी असं पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे एकसारखं लागल्या जातं आणि पारी आपली खुसखुशीत होणार. मुटका करून बघूया आपण. हे बघा, आपलं मोहन अगदी करेक्ट आहे. असं केल्यावरच तुटतंय. परत एकदा बघूया. हे बघा, आता मोहन आपलं अगदी करेक्ट आहे. माझं थोडंसं कमी पडलं होतं, मी परत 2 टीस्पून त्यामध्ये मोहन घातलं गरम करून. आता करेक्ट झालं आपल्याला. मी आधी 3 ते 4 चमचे घातलं होतं, परत 2 चमचे मला लागलं. आता आपण थोडं पाणी घालूया आणि पीठ घट्टसर मळायचं आपल्याला. चपातीपेक्षा घट्ट असं आपण करून घेऊया, कारण त्यामध्ये मैदा आहे ना त्याच्यामुळे, आणि रवा दोन्ही, त्याच्यामुळे आपल्याला पातळ नाही खूप करायचं, घट्टसरच मळायचंय. आणि मळून आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे हे झाकून. चला तर करून घेऊया. थोडं पाणी घालूया आणि आपण पीठ मळून घेऊया. थोडं पाणी घालूनच आपल्याला मळायचंय. असं आपण आता मळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता असं छान मळून घेतलेलं आहे पीठ. तुम्ही बघू शकता असं चपातीपेक्षा घट्ट. आता हे आपण 10 ते 15 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे हे आपलं पीठ चांगलं मऊसूत होईल. असं करून घेऊ आणि स्लरी तयार करायला घेऊया आपण. कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 2 चमचे. त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. दोन ते 3 चमचे आपण बघूया. स्लरी साठा, आपल्याला लेअरची पण करंजी करायची आणि साधी, 2 प्रकारच्या करून दाखवणार आहे मी. अजून लागणार आहे तूप आपल्याला एखादा चमचा.
क्रीमी टेक्स्चर हवं आहे आपल्याला, क्रीमी. बघू शकता तुम्ही, असं एकसारखं असं टाकलं की असं पडायला पाहिजे. अगदी बरोबर झालेलं आहे आपलं. हे असं करून घेतलेलं आहे. आता आपलं पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग नंतर आपण करायला घेऊया. चला आता 15 ते 20 मिनिटापेक्षा जरा जास्त झालेत. आपण बघूया आपलं पीठ कसं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही कसं झालंय. परत एकदा चांगलं मळून घ्यायचं. आणि आपल्याला ह्याचे एकसारखे गोळे करायचे आहेत. तर आपण एकसारखे गोळे करूया. 1 2 3 4 5. हे आपल्याला लेअरसाठी 5 आणि साध्या करंज्या करून दाखवणार आहे त्याच्यासाठी 1 गोळा. आता एक साध्या करंज्या करून दाखवणार आहे त्याच्यासाठी 1 गोळा आणि बाकीचे 5 गोळे त्यातले आपण 4 ठेवूया आणि 1 आपण करायला घेऊया. आता हे आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे. आणि आता आपण 1 गोळा घेऊया आणि ह्याचं लाटून घेऊया आपण. आता आपल्याला जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढं पातळ लाटायचंय. म्हणून मी पोळपाट घेतला नाही. ही रोटी मॅटच आहे त्याच्यामुळे मग ती घेतली मी. जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढं पातळ लाटायचंय आपल्याला. बघू शकता तुम्ही. तुम्हाला मग 4 पोळ्या करायच्या तर तुम्ही 4 करू शकता, 3 करू शकता. बघा किती मोठी लाटली मी. आता ही काढून घेऊया आपण आणि एका परातीमध्ये ठेवूया. आता दुसरी पोळी घेऊया लाटायला. ही सुद्धा आपल्याला पातळ लाटायची आहे. जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची. अशा आपण 5 पोळ्या लाटून घेऊया. आता आपण 5 पोळ्या लाटून घेतलेल्या आहे. आता आपल्याला ह्याच्यावर साठा लावायचा आहे. तर बोटानेच लावायचा आहे आपल्याला आणि खूप पण नाही लावायचा. साधारण सगळीकडे लागला जाईल असा लावायचा. बघू शकता तुम्ही. असा सगळीकडून साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. कडणी वगैरे. आणि बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावर आपल्याला मैदा भुरभुरायचा. खूप पण नाही, थोडा थोडा, म्हणजे आपले लेयर सुटायला मदत होते. आता त्यावर दुसरी पोळी अंतरायची. बघू शकता. ह्याच्यावर पण आपल्याला चांगला साठा लावून घ्यायचा आहे सगळीकडून एकसारखा. खूप पण नाही लावायचा. लेयर सुटायला पाहिजे एवढाच लावायचा आपल्याला. आता ह्याच्यावर पण मैदा भुरभुरायचा.
त्याच्यावर तिसरी पोळी ठेवूया आपण. तिसऱ्या पोळीवर पण लावूया. असं आपण 5 पोळ्या लावून घेऊया. आता सर्व पोळ्यांना आपण साठा लावून थोडासा मैदा भुरभुरवला. आता आपण याची अशी रोल करणार आहोत एकसारखा. तुम्ही बघू शकता, एकसारखा करायचा आहे आपल्याला रोल दाबून. त्याच्यामध्ये हवेची पोकळी निर्माण नाही झाली पाहिजे, नाहीतर मग करंजी फुटण्याची शक्यता असते. म्हणून अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आपल्याला. असं केल्यावर तो परत लांब करायचा. बघू शकता तुम्ही, असा करून घ्यायचा आपण चांगला. आणि मग कट करून घ्यायचा आपल्याला. आपण ह्याच्यावर घेऊया. आणि एकसारख्या आपल्याला लाट्या करायच्या आहेत. लाट्या करून घेऊया आपण एकसारख्या, अर्धा इंचीच्या. बघू शकता तुम्ही. आणि मागचा भाग काढून टाकायचा. आणि तुम्ही बघू शकता लेयर बघा कसे आलेत. आता आपण एका भांड्यामध्ये काढून ओल्या कपड्याने झाकून ठेवणार आहोत. दुसरा पण करूया लेयर बघा. मागचा भाग काढून टाकू. ही अशी पार्या आहे, ती आपल्याला काय करायची आहे, ह्याचे लेयर्स अशा आल्या पाहिजे इकडे आणि ह्या साईडला. त्यामुळे आपल्याला इथूनच लाटायचं ह्या साईडने. ह्या लेयर्स इथे आल्या पाहिजे, ह्या लेयर्स इथं आल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला असेच चौकोनीच असेच लाटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता बघा, लेयर्स पण दिसतात ते आपल्याला. असेच करून घ्यायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही, असेच लाटायचे आपल्याला. आणि त्या लेयर्स अशा बरोबर करंजीच्या ह्या साईडने आणि ह्या साईडने आल्या पाहिजे. आणि आता आपण त्यात सारण भरूया. बघू शकता 1 ते 1.5 चमचा सारण भरायचं आहे आपल्याला. आपल्या करंज्या अशा छान टम्म फुगल्या पाहिजे, अगदी खुळखुळा नाही झाली पाहिजे. अशी खाताना करंजीचं सारण आलं पाहिजे भरपूर, अशी टम्म करायची. आणि बघा अशी करून टाकायची, अशी प्रेस करायची साईडने. आणि उरलेला भाग काढून टाकायचा. हे बघा, बघू शकता आपली करंजी अशा करून घ्यायच्या. आता आपण सर्व ताटात काढायची आणि ओल्या कपड्यांनी झाकून घ्यायचं ताट. आणि जेवढ्या 7-8 करंज्या झाल्या की आपण तळून घ्यायच्या. अशी लाटून घेतली आपण. असं दुधाचं बोट असं कडेने आपल्याला लावायचं आहे, म्हणजे आपली
तळताना आपली करंजी फुटणार नाही. आणि सारण भरून घेऊया. दीड चमचा सारण हे भरपूरच भरायचंय, अति पण नाही भरायचं, नाही तर. आणि अलगद बंद करायची. बघू शकता तुम्ही असे. आणि हा उरलेला भाग काढून टाकायचा. अशी प्रेस करायची चांगली. परत अलगद. बघू शकता किती छान करंजी आली. अशा एकसारख्या सर्व करंज्या होतात. साच्यानेच करायच्या, एकसारख्या करंज्या होतात. अशा करून घेऊया आपण सर्व. अजून एक दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असे लेअर असतात. आपल्याला अशी ठेवायची. अशी लाटल्यामुळे काय, इकडे लेयर्स येतात, इकडे लेयर्स येतात. हे बघा आले लेयर्स दिसतात आहे ना असे. त्यामुळे आपल्याला असेच करायचे. आणि ह्या साईडने जरा आपल्याला थोडं मोठं करून घ्यायचं. असे आडवीच जास्त करायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही. लेयर्स बघायचे कसे येतात, त्यानुसार ठेवायचे. दूध लावून घ्यायचं बोटाने किंवा कशाने लावायचं त्याने, म्हणजे फुटणार नाही. आणि असं सारण भरायचं चांगलं. 1.5 ते 2 चमचे असं प्रेस करायचं, दाबायचं आत घेऊन. आणि अलगद मिटवायचे साचा. असं प्रेस करायचं सगळ्या कडा. उरलेलं पीठ काढून टाकायचं. अतिशय सोपी पद्धत. आणि अलगद उघडायची. बघू शकता तुम्ही कसे सुंदर झाले. अशा सर्व करून घेऊया आपण. आता आपण लेअरच्या करंज्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी ओल्या कपड्याने झाकून ठेवलेल्या आहेत. आणि आता आपण साध्या करणार आहोत. तर मी ह्या वाटीनेच एक पोळी मी लाटली आणि वाटीनेच आपण असा शेप देऊन करणार आहोत. वाटीनेच तुम्ही बघू शकता, म्हणजे एका वेळेस आपल्या भरपूर होतात करून. खूप पातळ नाही लाटायचं, साधारणच लाटायचं. असं करून घेऊया आपण. आणि भरूया. हे आपण पुरीसारखा छाप मारून घेतलेला होता पोळी लाटून. याला थोडंसं लाटणं फिरवायचं किंचित. ह्या आपल्या साध्या झाल्या. अशी साच्यामध्ये ठेवायची. एक ते 1.5 चमचा सारण घालायचं. अशी प्रेस करायची. काढून टाकायचं. ही आपली करंजी तयार. अशा साध्या आहेत. आपण करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला परत एकदा दाखवते. अशी लाटून घ्यायची. एक लाटणं फिरवायचं. उरलेलं काढून टाकायचं. अलगद उघडायची.
तयार. अशी अख्खी पोळीच लाटून घ्यायची पातळ आणि मग वाटीने जशा पुऱ्या करतो तशा करायच्या. थोडंसं करताना परत लाटणं फिरवायचं म्हणजे पटापट होतात. जास्त वेळ नाही लागत अशा साध्या करायला. लेअरच्या करायला थोडा लागतो टाइम, पण साच्याच्या पटापट होतात. बघू शकता तुम्ही. सगळ्या कड्या एकसारख्या बंद करायच्या. हे बघा, असा एकदा हात फिरवायचा. मस्त झाले. आता आपल्या सर्व झालेल्या आहेत करंज्या. आता आपण लाटून घेऊ. हे आता आपण तळून घेऊया. लाटूनच तळून घेऊया. ही शेवटची करते मी. उरलेल्या मी नंतर करणार, कारण खूप पण नाही करून ठेवायच्या. अशा थोड्या थोड्या झाल्या की तळून घ्यायच्या. मी अशा 10 करंज्या करून घेतल्यात, लेअरच्या आणि साध्या. बाकीच्या मी नंतर करेल. अशा करून घ्यायच्या. आता आपण एक एक करंजी, तेल आपलं चांगलं झालेलं आहे, लो टू मीडियमच करायचे आपल्याला. आणि एक एक करंजी आपण त्यात सोडून घेऊया. आपण एका वेळेस 4 करूया. लगेच पलटी नाही करायची आणि असं तेल असं उडवतच करायचं, म्हणजे लेअर सुटतात. असंच करायचं, लगेच पलटी नाही करायची. असं तेल उडवतच करायचं आपल्याला. असं तेल म्हणजे चांगले लेअर सुटतात त्याच्यावर. बघू शकता तुम्ही. बघा, लेअर सुटायला लागले. असं लो टू मीडियम वरच करायचंय आपल्याला. खूप कडकडीत तेल नाही करायचं गरम. बघू शकता तुम्ही. एखादा मिनिट झाला ना की मग पलटी करायची आपल्याला. आता आपण पलटी करूया. बघू शकता तुम्ही कसे लेअर सुटले. तर बघा इथे कशा लेअर सुटलेले दिसतात ते हळूहळू. असं आपल्याला लो टू मीडियम वरच करून घ्यायच्यात. आपण करून घेऊया. खूप पण नाही आपल्याला हे करायचं, साधारण सोनेरी रंगावर करायचे आपण. बघा कशा मस्त आपण तळून घेतोय. कलर सुद्धा किती सुंदर आलाय. लेअर पण बघा किती छान सुटलेत. अगदी खुसखुशीत झाल्यात. खुसखुशीत. आता काढून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. बघू शकता तुम्ही कसे
कसे लेअर सुटलेत बघा. आपल्या करंजीला बघा कसे छान लेअर सुटलेत. बघू शकता तुम्ही. हे बघा अगदी खारीसारखी झालेली आहे. अशीच करायची. असे लो टू मीडियम गॅसवरच मी तळून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसे लेअर सुटलेत. अगदी दिसतंय बघा. जवळून दाखवते तुम्हाला. बघा कसे लेअर सुटले. हे बघा लेअर्स. वरतून पण बघा. हे बघा. हे बघा. आता आपण काढून घेऊया. 3 प्रकारच्या करंज्या करून दाखवल्यात आज मी. साधी, एक फिरकीची, एक विदाऊट फिरकीची. बदामी कलरवरच भाजायचे आपल्याला. चांगलं तळून घ्यायच्या. दुसराही करून घेऊया. चार घालूनच करून घेऊया आपण आज खुसखुशीत अशा मस्त करंज्या करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कसे लेयर्स आलेले आहेत. मी जवळून पण तुम्हाला दाखवते. हे बघा कशी खुसखुशीत. बघा कसे लेयर्स आलेत. मागून सुद्धा आहे बघा. खारीसारखे अगदी तुम्ही बघू शकता. अगदी खारीसारखे. हे बघा असे सुद्धा. आणि मी इथे साध्या सुद्धा करून दाखवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. ह्याला सुद्धा आलेले आहेत लेयर्स. हे बघा. ही सुद्धा अगदी मस्त करंजी झालेली आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता. आवाज बघा किती सुंदर अप्रतिम आहे. आज सारण बघा कसं गच्च भरलंय. असं सारण भरायचं आणि अशाच करंज्या करायच्या. बघा कशा मस्त खुसखुशीत करंज्या करून दाखवलेल्या आहेत. आणि इथं खारीची सुद्धा एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते. आवाज पण बघा. आतून लेयर्स बघा. अशा प्रकारे मी आज मस्त खुसखुशीत अशा खमंग करंज्या करून दाखवलेल्या आहे दोन्ही प्रकारच्या. तर तुम्हाला आवडली का माझी रेसिपी? संगीता किचन वाईफ्सची आवडली असेल तर संगीता किचन वाईफ्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान छान. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा छान छान. थँक्यू.